कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असून कांद्यावर लादलेली निर्यात बंदी उठवावी अशी मागणी आज येवल्यातील छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आज येवला तहसील कार्यालयावरती आम्ही कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिलंय। गेल्या 2 महिन्यापासून कांद्याचे भाव वारंवार कमी होत आहे, याकडे केंद्र सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही आणि महाराष्ट्र शासनाकडे आमचे मागच्या वर्षाचे अनुदान 350 रुपये हे बाकी आहे। 3 टप्प्यात अनुदान दिलंय, त्याकरताने आमचं ती एक मागणी आहे की ते अनुदान आमचं 350 रुपयाचं अनुदान आता हे 4थ्या टप्प्यातलं पूर्ण एकखटी भेटलं पाहिजे। आणि तिसरी मागणी अशी आमची, जे केंद्र सरकारने 7 डिसेंबरला कांदा निर्यात बंदी रातोरात केल्यामुळं त्यावेळेस आमचे कांद्याचे भाव 5000 रुपये होते आणि रात्रीतून आमचे कांद्याचे भाव 2000 वर आले। 3000 रुपयाचं नुकसान हे आमच्या शेतकऱ्यांचं झालं। त्यामुळं आमची तिसरी प्रामुख्याने मागणी 3000 रुपये अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला प्रति 3000 रुपये क्विंटलने ते बँक खात्यावरती वर्ग झालं पाहिजे, ही आमची तिसरी मागणी। आणि चौथी मागणी आमची अशी आहे, सोयाबीन, कापूस आणि मका यावरील जो भाव आहे, मकाला सोयाबीनला 10,000 रुपये भाव, कापसाला 15,000 रुपये भाव हा भेटला पाहिजे, ही आमची चौथी मागणी आहे। त्याकरताने आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलंय, जर आम्हाला 8 तारखेपर्यंत याच्यावर कुठलाही निर्णय लावला नाही तर आम्ही 8 फेब्रुवारीला इथं येवला तहसीलवरती भव्य आक्रोश मोर्चा काढणार आहोत। ज्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपलं पीक आता चांगल्या भावाने जाणार आहे, जसं की कांदा, सोयाबीन, कापूस, यावेळेस चांगला भाव जर येणार असेल तर त्यावेळेस रातोरात केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना नाराज करतं। ते म्हणजे असं की 5000 रुपये कांद्याचा भाव असताना एका रात्रीत 2000 केला। 3000ची भरपाई केंद्र सरकारने, राज्य सरकारने केलीच पाहिजे। प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांनीच या गोष्टीचा नाराजी का सहन केली पाहिजे। आज आम्ही येवल्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलोय। जर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही इथे आंदोलन करणार आणि ते करणारच। साई यूके पेट शॉप येथे सर्व पाळीव प्राण्यांचे खाद्य तसेच पक्षी माशांचे टँक होलसेल दरात मिळेल। ठिकाण कोटमगाव रोड, सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर, येवला। संपर्क मोबाईल नंबर 9657 40 07 59, 88 05 27 27 05।